नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी बनवणार आहे भोगीची भाजी। त्यासाठी मी सर्व भाज्या व्यवस्थित धुवून निवडून कापून घेतलेल्या आहेत। आता आपण घेऊयात वाटण भाजून। त्यासाठी मी तव्यावरती ओलं खोबरं आणि शेंगदाणे तेल टाकून भाजून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये सफेद तीळ आणि लसूणसुद्धा टाकून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती। आता आपलं वाटण भाजून झालेलं आहे। हे थंड होईपर्यंत आपण भाजी फोडणीला टाकूयात। त्यासाठी पातेल्यात घेतलं आहे तेल, त्यामध्ये टाकूयात मोहरी, जिरे, कापलेली कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण आणि खोबरं हे मी ठेचून घेतलेलं आहे। हे सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टाकूयात लाल तिखट, गरम मसाला आणि हळद। हे व्यवस्थित परतल्यावरती आपल्याला त्यामध्ये सर्व भाज्या टाकायच्या आहेत आणि या सर्व भाज्या आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये आपण टाकूयात मीठसुद्धा याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता याच्यावरती आपण एक ताट ठेवूयात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवूयात आणि एक वाफ आली की ते पाणी आपल्याला भाज्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण वाटून घेऊयात। त्यासाठी मी थंड झालेलं वाटण घेतलं आहे मिक्सरमध्ये आणि हे एकदा फिरून घेत आहे। आता यामध्ये टाकूयात कोथिंबीर आणि पाणी आणि हे पुन्हा बारीक करून घेऊयात। आता आपण भाजी वाफवली की पाहूयात। हे पहा, आता आपल्या भाज्या व्यवस्थित वाफवलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता मी यामध्ये वाटण टाकून घेत आहे आणि आपल्याला यामध्ये आता पाणी टाकायचं आहे। पाणी थंड न टाकता थोडंसं कोमट करून टाकायचं आहे, कारण थंड पाण्याने भाजीची चव बदलते। आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपल्या भाजीला आता कढ येऊ द्यायचं आहे। ही रस्सा भाजी असल्यामुळे ही भाकरीबरोबर चुरून खायला खूप छान लागते। आता आपली भाजी तयार आहे। आता मी भाकरी करून घेते। आता मी भाकरी करते, त्यासाठी मी भाकरीचं पीठ मळून घेत आहे। या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ जास्त पातळसुद्धा नाही मळायचं आणि एकदम घट्टसुद्धा नाही मळायचं। तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी पीठ हे मळून घेतलेलं आहे। एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकजीव करून। आज तिळाच्या भाकरीचा मान असतो, तिळाची बाजरीची भाकरी, त्यामुळे आज मी सर्व भाकरी तिळाच्या बनवणार आहे। तुम्ही पाहू शकता, पीठ जर व्यवस्थित मळण्यात नाही आलं तर आपल्या भाकरी चिरडतात, त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, अगदी एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी सर्व भाकरी आता बनवून घेत आहे। हे पहा, माझी भाकरी आता थापून झालेली आहे। आता मी ही भाकरी भाजून घेणार आहे। आता तवा तापलेला आहे। आता यावरती मी भाकरी टाकून घेत आहे। अगदी हलक्या हाताने भाकरी आपल्याला व्यवस्थित टाकायची आहे आणि त्यावरती तीळ टाकून पाणी टाकून मी आता हे व्यवस्थित पाणी लावून घेणार आहे सगळीकडे। तुम्ही जर पाणी लावल्यानंतर तीळ टाकले ओल्या भाकरीवरती तरीसुद्धा चालेल। आता हलकीशी पाणी सुकल्यावरती भाकरीवरचं ती भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि ही व्यवस्थित पचू द्यायची आहे दुसऱ्या बाजूने। हे पहा, आपली भाकरी व्यवस्थित पचलेली आहे आणि आता ही मी दुसऱ्या बाजूने भाजून घेत आहे गॅसवरती। तुम्ही पाहू शकता, आपली भाकरी किती छान फुगलेली आहे। अशा प्रकारे मी सर्व भाकरी आज करून घेणार आहे। अशा प्रकारे भोगीची भाजी आणि तिळाच्या भाकरी माझ्या तयार आहेत। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब